दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप असलेले आणि एअर इंडियाच्या घोटाळ्यात ज्यांचे नाव घेतले जाते असे अजित पवारांचे लाडके प्रफुल्ल पटेल यांचं एक विधान व्हायरल होत आहे। ते म्हणतात 2014च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असे ठरवलेले होते। भाजपसोबत येण्याची आमची खूप आधीपासून इच्छा होती, परंतु गडबड झाली आणि आम्ही मागे राहिलो। हा खुलासा ऐकून मित्रांनो अंगावर काटा येतो। लोकशाही म्हणजे जनतेचा विश्वास, मतांचा आदर आणि पारदर्शकता। पण इथे काय चित्र दिसतं? जनतेला अनभिज्ञ ठेवून मागच्या दारात सगळं सौदेबाजीचं राजकारण। 2014 मध्येच स्क्रिप्ट लिहून ठेवली होती, म्हणजे निवडणूक, जनता, जनादेश या सर्व गोष्टी फक्त नाटकाचा भाग होत्या। राजकारणाचा रंगमंच तयार करून जनता प्रेक्षकांच्या भूमिकेत होती। खऱ्या मुद्द्यांवर बोलायचं नाही, फक्त सत्तेचा डाव मांडायचा। हा प्रकार लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला व्यथित करणारा आहे। जनतेच्या मतांचा विश्वासघात करून राजकीय घराणेशाही आणि सत्तेसाठी सोयीचं समीकरण बदलण्याची मानसिकता उघड झालेली आहे। जनतेची मतं विकत घेणं, फोडाफोडीचे राजकारण करणं, जनतेला केवळ बघ्याच्या भूमिकेत ठेवणं हे सोपं असते, अशी राजकीय मंडळींची धारणा झालेली आहे। पण आता जनता जागी झाली आहे, हेही राजकारण्यांनी विसरू नये। नाटकं, स्क्रिप्ट, सौदेबाजीपेक्षा जनतेला हवी आहेत विकासाची उत्तरं, रोजगाराची हमी आणि स्वच्छ राजकारण। जे पक्ष स्क्रिप्ट लिहितात ते इतिहासाच्या पानांवर नुसते नाटकबाज म्हणून ओळखले जातात, हेही समजून घ्या।